देसाईगंज शहरातील पिण्याच्या पाण्यात येत आहेत प्राणी व जंतू। पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष सामान्य जनतेच्या आरोग्याशी तडजोड करू नये, अशी काँग्रेस कार्यकर्ता सोहेल शेख यांची मागणी। देसाईगंज वडसा येथे गेल्या काही दिवसांपासून शहरात पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याच्या तक्रारी नागरिकांमध्ये होत्या, मात्र आता गेल्या 2 दिवसांपासून पाण्यात प्राणी, जंतू व जीवाणू दिसू लागले आहेत। आता तर असे झाले आहे की ते पाणी पिऊन आजारी पडण्याची पारी आली आहे। ही समस्या शहरातील सर्वच वॉर्डांमध्ये आहे। एकतर पाणी वेळेवर येत नाही आणि आता हे जीवघेणे जंतू पाण्यात येऊ लागले आहेत। ही परिस्थिती कायम राहिली तर त्याचे परिणाम जलक्षेत्राला भोगावे लागणार नाहीत। कारण या विभागाच्या प्रमुखाची ही अवस्था बिकट आहे, ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि त्यांच्या विरोधातही अनेकांच्या तक्रारी आहेत। या सर्व बाबी तातडीने दुरुस्त करून लोकांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन काँग्रेस कार्यकर्ते सोहेल शेख यांनी देसाईगंज नगर परिषदेने केले आहे। गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी, न्यूज 24, आपकी आवाज।